भगवान गौतम बुद्ध यांची पवित्र ज्ञानभूमी, जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बौद्ध गया येथे दर्शनासाठी आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत विशेष बौद्ध गया दर्शन रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे। सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष यात्रा राबविण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांना भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र भूमीचे दर्शन घडविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम शासनाने हाती घेतलाय। या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि दादर मुंबई येथून विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले असून हजारो ज्येष्ठ नागरिकांना बौद्ध गया येथे नेण्यात येणार आहे। या यात्रेदरम्यान भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन, स्थानिक बौद्ध स्थळांना भेट, आरामदायी रेल्वे प्रवास, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि स्थानिक पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर येथून पहिली विशेष यात्रा 15 मे 2026 रोजी, नागपूर येथून दुसरी यात्रा 25 मे 2026 रोजी, तर दादर मुंबई येथून तिसरी यात्रा 3 जून 2026 रोजी प्रस्थान करणार आहे। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। तसेच जे ज्येष्ठ नागरिक शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतील त्यांच्यासोबत एक सहाय्यक व्यक्ती नेण्यास परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल। ही यात्रा केवळ प्रवास नाही तर भगवान बुद्धांच्या विचारांशी जोडणारा एक आध्यात्मिक अनुभव आहे। शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र भूमीचे दर्शन घेण्याची ही एक अनमोल संधी आहे। छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय व समाज कल्याण विभाग तसेच संबंधित तिन्ही जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांना माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। योजनेबाबत अधिक माहिती, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शनासाठी संबंधित समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे। बौद्ध गया दर्शन विशेष रेल्वे यात्रा, श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा अविस्मरणीय प्रवास।